ह्याच्या मॅचिंग त्याच्या मॅचिंग जिथं बघा तिथं माझ्या चपला दिसतं नाही का. पिंक घेतले होते फ्रॉकवर घालायला. 6ला नाही सॉरी 6:30ला उठले. 6:30ला जे उठले उठून बघा 6:30 वाजून गेले. आत्ताशी माझं सगळं. ओम नमः शिवाय माय यूट्यूब फॅमिली. कसं आहात तुम्ही? ठीक असताल, मस्त असताल, मजेत असाल. मी पण आहेच मस्त आहे, मजेत आहे. हे बघा सकाळ सकाळ गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि बघू नका आज पसारा भरपूर आहे घरात, कारण की आज काढले मी भांडी घासायला. हे बघा भांडी इतकं घाण झाल्यात ना, फायनली आज काढले मी. म्हटलं आता आज उद्या करत बसले की म्हटलं आता वेळ होत जाणार. म्हटलं ते कधी होणारच नाही. कधी होणार काय माहीत. आज पण हार नाही मानायचं. माझं कसं आहे, करूस्तवर मी अशी म्हणते नाही का, काढूस्तवर बाबा फक्त मला पाणी वगैरे वेळेत व्यवस्थित आलं ना, मग मला टेन्शन नाही. मग मी एकटे आपलं हायगाय नाही करत. आपलं करायला लागलं ना पटापट पटापट सगळं उरकून घेत असते मी. आता उरकते मी सगळं कामं. आता वर माळ्यावर पण चढावं लागतं. मी कसं दरवेळेत माळ्यावर चढून सगळं साफसफाई करून मग तिथं कसं जुरळाचं औषध वगैरे सगळं लावते. म्हणून आमच्या घरी एकही जुरळ दिसत नाही. हे बघ तरी जुरळाचं औषध आणायला पाठवलं, त्या आईला नाही म्हणाले ते. आता मी काय करते, भांडे वगैरे घासते, नंतर मग आणून मग मी वर वगैरे लावते. आणि उरूस आहे ना आपलं, कोथरूडचं उरूस म्हटल्यावर नाही का, ग्रामदेवताचा उरूस आमचं, हनुमान जयंती असतो ना. नाही कीर्तन वगैरे सुरू होतात. मग 2 तारखेपर्यंत कीर्तन, 1 तारखेपर्यंत कीर्तन सुरू असणार. मग 2 तारखेला उरूस आहे. मग नको का, आपला ग्रामदेवता आहे, आपला स्वच्छता नको का घरात. आपल्या घरात एवढा मोठा देवाचा आपला उरूस असतो, हे सगळं केलं पाहिजे ना आपण. हे बघा आणि दरवर्षी असतं आमचा. हे सगळं भांडी घासून झाले. पसारा बघा, आज काय पसारा विचारायलाच नको. आणि हे सगळं आपण वाळत घातले. हे बघा म्हणजे एवढे भांडे आहेत ना, इथं डबे हे बघ सगळे तिकडं सगळीकडे वाळत घातले आज भांडे. तरी मी आपलं आणतच असते सारखी भांडे. वर माळ्यावर वगैरे सगळं त्या पापड बिपड उन्हाळीचं सगळं ते त्यात असतात. आणि बाकी सगळं सामान वगैरे भरपूर सामान असतं. ते कुठल्या डब्यात, आणि ते फक्त मलाच माहिती असतं, कोणालाच नाही. हुडकून सापडत नसतं, पार हुडकावं लागतं मग तर सापडतं. चला आता सगळं भांडी घासून घेतले. पहिलं वरच सगळं जळमटा काढते आणि मग भांडी लावायला घेते पटा. कपाट बघा, कपाटा नसतं सरकवलं तर एवढं असं. आणि नंतर कसं होतं मग ते मच्छर वगैरे इतका होतात ना, खूप घाण वाटतं. आत्ताशी सगळं किचन झालं, फक्त माझं कपाट राहिलं किचनमधलं. नाहीतर सगळं झालेलं ऑलरेडी. म्हणजे किचन सगळं, फ्रीज झालं, सगळं ऑलराऊंड सगळं किचन झालं. आता हॉल राहिला हा. आता हा सगळं आवरते आणि उद्या परवा पडदा पण इथनं काढते. आता एकच राहिले, तिकडचे पडदे वगैरे ते शारी रूम जातं. उद्या मला नाही वाटत, उद्या रामनवमी आहे तर उद्या नाही होणार तिकडचं खोली. आता ते परवा घेईल. रविवारचा घर म्हणजे साफसफाई सगळं ओळखून घेणार. इतकी चप्पल घेतले ना ऑनलाईन, ह्याच्या मॅचिंग त्याच्या मॅचिंग, जिथं बघा तिथं माझ्या चपला दिसणार. आता इथं आत्ता मला कळतंय 3 जोडे त्या बॉक्समध्ये तसाचे असं नाही का. पिंक घेतले होते फ्रॉकवर घालायला, छान आहे ते. अजून हे यूजच नाही केले, आहे तसंच आणून तसंच ठेवलेले. अशी पार्टीवेअर घातले होते ना, त्याच्यावर अशी एकदाच घातले होते बड्डेला, परत नाहीच. आणि हिल्स वगैरे कसं असं कधीतरी ठीक वाटतं, पण रोजच्याला हिल्स मला जमतच नाही, त्यामुळे ते तसेच पडून राहतं. असं वाटतं उगाच घेते मी, पण हे चुकीचं आहे ना, वापरायला पाहिजे. घेतल्या म्हटल्यावर माझ्याकडनं होतच नाही. आणि भरपूर ड्रेस पण तसेच आहेत, अजून गळे पण नाही मोडले आणि अजून मागवले. माझी आई ती सर्व ना बिचारी, बिचारी काय बोलत आता. मला म्हणले, काल म्हटले गोळ्या संपले. मला 2-3 दिवस आधीच सांगितले गोळ्या संपले. बघा महिनाभरचे हे आज तसेच आहेत अजून. आणि ह्या गोळी तशीच येते 15 दिवसाची अजून.
आणि खोटं वाटेल, काल काहीतरी अशीच एकदम रात्री आठवलं मला 10:30ला अशी पळत 10:15 सॉरी अशी पळत गेलं ना, म्हणजे कारण की तिला चुकवायचं नाही आहे, बीपीच्या गोळी आहे ना रात्रीचं. अशी पळत गेले ना, मेडिकल बंद होतं ते तरी बंद करत होते ते काका, पटकन पळायला. त्यांना म्हटलं थांबा थांबा गाडीवरच होते, मला या गोळ्या द्या म्हणून. 6:30ला उठले. 6:30ला जे उठले, उठून जे उभा राहिले मी काम करत, म्हणजे सगळं उठून आंघोळ, रांगोळ्या, स्वयंपाक, धुणं, फरशी, हे सगळं करून हे सगळं जे आवरायला उभं राहिले ते आत्ता वाजले 6:30 वाजले बघा. 6:30 वाजून गेले. कशी चमकतात की नाही बघा, चकाचक पूर्ण चमकतात अशी भांडी. मेन म्हणजे हे ट्रान्सफर डब्यात का ठेवले, बापरे, हे कडा मसाला वगैरे हे डब्यात फुल भरलेले, इतकं म्हणजे ड्रायफ्रूट्स वगैरे ते सगळं आणून आणून माझं लक्षातच नाही आहे एवढं सगळं भरलेलं आहे ते. म्हणून म्हटलं ह्याच्यात ठेवावं ते डब्यात, म्हणून इकडे ठेवले, माझं लक्षात राहील म्हणून. एकदम चंद्र दिसला, किती सुंदर आहे. आणि अर्धा चंद्र आहे बरं का. आणि अशी झाडांमध्ये अशी लपल्यासारखं इकडं अशी घर आहे ना, अशी भिंत आले, त्यामुळे मला नीट अशी पूर्ण येईना. किती छान वाटतं चंद्र. म्हटलं व्हिडिओ इथंच एंड करावा. व्हिडिओ आवडलाच तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय गाईज, गुड नाईट.